नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आता हिवाळा चालू झाले आहे. भरपूर प्रमाणात भाज्या मिळतात. सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात. मेथी तर भरपूर प्रमाणात मिळते. आपण मेथीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. पराठे, मेथीची सुकी भाजी, पातळ भाजी, मेथीचे मुटके असे. तर आज आपण मेथीपासून मेथीचे पिठले कसे तयार करतात ते पाहणार आहोत. मेथी पिठलं करण्यासाठी मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे. आता हे निवडून घेते मी. एक जुडी मेथी घेतली होती आपण मेथी पिठलं करण्यासाठी, ते मी निवडून घेतलेलं आहे. आता हे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरून घ्यायचं आहे. निवडलेली मेथीची भाजी एका पातेल्यात घातलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालते. त्यानंतर पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घेते मिठाच्या पाण्याने, म्हणजे त्याची माती वगैरे सर्व निघून जाते. मेथी 2 वेळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एका चाळणीत मी निथळायला ठेवलेलं आहे. आता पाणी निथळल्यावर हे आपण बारीक चिरून घेऊया. मेथीचे पिठलं करण्यासाठी मेथीची एक जुडी घेतलेली आहे. ते स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. निवडून मिठाच्या पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे. बारीक कुटलेला लसूण, हिरवी मिरची, जिरे, ओवा हे बारीक कुटून घेतलेलं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता आपण पिठलं करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे. मेथीचे पिठलं करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे पिठल्याला. तेल गरम होईपर्यंत आपण एक पातेलं घेतलेलं आहे मी. आता ह्या पातेल्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी पाणी घालून बेसनची पेस्ट करून घेते. 1 वाटी पाणी घालते आणि अजून अर्धी वाटी पाणी घालून ही पेस्ट करून घ्यायची. गरम झालेला आहे. आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते. अर्धा चमचा मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घालायचे आहेत अर्धा चमचे. मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली मेथी घालते. मेथी घालून चांगलं परतून घेऊया. सर्व मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. मेथी तेलामध्ये चांगली विरघळलेली आहे. आता त्यानंतर बारीक कुटलेलं लसूण, हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा हे बारीक कुटून घेतलेलं आहे ते घालते. ते सर्व मिक्स करून घेते. सर्व मेथी तेलामध्ये चांगली मिक्स झालेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हिंग घालते. मेथी आणि बेसन हे पचायला जड असल्यामुळे हिंग पचायला हलकं असतं. त्यामुळे अर्धा चमचा हिंग घालते यामध्ये. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते. मेथी आणि बेसन पचायला जड असल्यामुळे गॅसेसचा वगैरे त्रास होतो, ते होऊ नये म्हणून आपण ओवा आणि हिंग घातलेला आहे यामध्ये. त्यानंतर 1 वाटी पाणी घालते मी यामध्ये. एक वाटी पाणी. त्यानंतर आपण बेसनची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालते.
बेसनची पेस्ट घालून चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे 10 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेऊया. हे आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून अजून एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जे पिठलं तयार झालेलं आहे, मस्त असे पिठलं तयार झालेलं आहे. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. मेथीचे पिठलं तयार झालेले आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.